मित्रांनो, मालिकेच्या सुरुवातीला सर्व सुभेदार कुटुंबीय अर्थात अर्जुन, कल्पना आणि चैतन्य सोडून मस्त जेवण करायला बसलेलं असतंय आणि सालीली सगळ्यांना वाढली असते दोडक्याची भाजी. अश्विनला दोडक्याची भाजी बिलकुल आवडत नसते. तो सालीला म्हणतो, वहिनी तुला माहिती आहे मला दोडक्या भाजी आवडत नाही, तरी पण तू तीच मला वाढली आहेस. ती म्हणते, अश्विन भाऊजी सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. प्रतापही त्याला होकार देतो. मग मात्र नाक मोडत न आवडता सुद्धा लहान मुलांसारखं अश्विन करतो, पण शेवटी खायला बसतो. तेवढ्यात विमल त्याला म्हणते, अश्विन दादा तुम्हाला दोडक्या भाजी आवडत नाही हे साहित्याला माहिती आहे, म्हणून तिने तुमच्यासाठी वेगळी भाजी केली, ती म्हणजे पनीरची. पनीरचं नाव ऐकतात तो जाम खुश होतो. मग विमल त्याला पनीरची भाजी देते आणि तो टेस्ट घेतो. बाप रे बाप, इतकी सुंदर भाजी मी आत्तापर्यंत खाल्ली नाही असं म्हणतो. अस्मिता पण ती भाजी घेते, पण उगाचच म्हणते ठीकठाक झाली भाजी. आणि हे सगळे जेवत असताना सालीचं लक्ष मात्र दाराकडे असतंय. ती वाट पाहत असते की अर्जुन कुठे गेला आणि कधी येईल ते. त्या दरम्यान पूर्णाजी तिला खीर मागते, पण तिचं लक्षच नसतं. मग ते जोरात ओढते, सायली तुझं लक्ष कुठे आहे, मी तुला खीर मागते. आणि हे पाहून मधुबासुद्धा म्हणतात, मला पण थोडं खीर वाढ. मग मात्र सायली त्याच्यावर चिडते, नाही हा तुम्हाला एकच वाटी पुरेशी आहे, तुम्हाला दुसरी वाटी भेटणार नाही. हे ऐकतात प्रताप, बघितलं का पूर्णाई, आपल्यासमोर या सालीचा आवाज एकदम बारीक असतो आणि मधुभाऊंसमोर मात्र बघ किती वरती चढलाय. कळत नाही की हे तिची वडील किती त्यांची आई. सगळेजण हसायला लागतात. मग साली सांगते, नाही नाही बाबा असं काही नाही. आश्रमात सुद्धा मला जेव्हा पहिल्यांदा नोकरी लागली ना, त्यावेळेस मधुभाऊने 2 ते 3 प्लेट शिरा खाल्ला. मग रात्री त्यांना झाला त्रास, कारण शुगर वाढली होती ना. मग त्यांना आम्हाला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं आहे. ही सगळ्या चर्चा चालू असताना अश्विन प्रतापला म्हणतो की मी मामाचा फॉलोअप घेतो आहे. आता ही तब्येत स्थिर आहे आणि उद्या किंवा परवा त्याला लवकरच बाहेर काढतील ICUतून. पुन्हा सायली बाहेर बघत असते. मग पूर्णाजी म्हणते, बघितलं का अश्विन, सायलीचं लक्ष बिलकुल इथे नाही, कारण तिचं लक्ष आहे दाराकडे, अर्जुन कधी येत होते. मग ते म्हणते, हो ना पूर्णाजी, किती वेळचे गेले, कोणाला सांगून पण नाही गेलेत. मी ना चैतन्य भाऊजीला फोन लावते, कदाचित त्यांच्यासोबत असेल ते. म्हणून ती चैतन्यला फोन लावते की तुम्ही कधी जेवायला घरी येत आहे. तो म्हणतो, आम्ही काही येत नाही घरी जेवायला, अर्जुन माझ्यासोबत तर नाहीच आहे. मग मात्र सायलीसुद्धा काळजीमध्ये पडते. इकडे बिचारा अर्जुन अजूनही त्या गार्डनमध्ये सायलीची वाट पाहत बसले असतो. बराच वेळ झाला असल्याने आता तो म्हणतो, आता मला वाटत नाही सायली येतील, आता मीच घरी जातो आणि त्यांना जाब विचारतो. म्हणून तो घराकडे निघतो. तो जेव्हा रूममध्ये येतो त्याला सायली कुठं दिसत नाही. तो सगळ्यात पहिल्यांदा फोन चार्जिंगला जातो आणि मागे वळतो, तो सायली उभी असते. मग तो सायलीला म्हणतो, किती वेळ तुमची वाट बघितली मी, तुम्ही आल्याच नाही, हे असं असतं का. ती म्हणते, मी पण तुम्हाला तेच विचारते, मी पण तुमची किती वेळची वाट पाहते, तुम्ही संध्याकाळपासून जे गेला होता ते आत्ता उगवलं, तुम्ही होता तरी कुठे आणि कुठे शोधत तुम्हाला. तो कुठे शोधायचा म्हणजे तिथेच त्या गार्डनमध्ये जे तुम्हाला बोलवलं होतं. ती म्हणते, मी काही तुम्हाला बोलवलं आहे. तो म्हणतो, असं कसं, तुम्ही मला मेसेज केला होता ना, थांबा तुमचा नंबर एक वकील आहे आणि पूर्वेशिवाय काहीच बोलत नाही. म्हणून तो तिला तो मेसेज वाचायला देतो आणि ती मेसेज वाचते आणि खूप आश्चर्यचकित होते. ती म्हणते, या मेसेजमध्ये तेच लिहिलं जे मला अर्जुन सरांना बोलायचं होतं, पण हा मेसेज तर मी पाठवलाच नाही आहे. मग अर्जुन तिची गंमत करायला लागतो. मग तो म्हणतो, ठीक आहे जाऊ द्या, तुम्हाला जे बोलायचं होतं ना मला गार्डनमध्ये, ते आत्ताच बोलून टाका, तुमच्या मनात काय आहे ते बोलून टाका. मग ती विचारायला लागते, पण हा मेसेज मी केलाच नाही. मग मेसेज केला कोणी. ती त्याला पुन्हा सांगते, हा मेसेज मी केलाच नाही आहे आणि मी तुम्हाला गार्डनमध्ये बोलवलंच नाही आहे. मला तुम्हाला खरंच काही सांगायचं असतं ना, तर आपण दोघं सोबत गेलो असतो. तो तिला म्हणतो, तुमचा मोबाईल चेक करा बरं. मग ती मोबाईल चेक करते, ती तिला दाखवते, बघा कुठे आहे का मेसेज. तो म्हणतो, कदाचित तुम्ही उडवला असेल, कोणाला न वाचू, म्हणजे कोणी वाचू नये म्हणून. ती म्हणते, मी मेसेज कशाला उडवू, मी टाईपच नाही केलं आहे, तर मेसेज पाठवलाच नाही तुम्हाला. मग तो म्हणतो, बहुतेक टेक्निकल ग्लिच उडायला असेल. ती पुन्हा ते आठवण करून देते, मी तुम्हाला कुठलाही मेसेज केलेला नाही आहे. आणि मग सीन शिफ्ट होतो किल्लेदारकडे. किल्लेदार कुटुंबीय अर्थात प्रिया सोडून जेवण करायला बसले असतात. तेवढ्यात डायनिंग टेबलवरती एक फोन वाजतो आणि ती प्रतिमा ते फोन रिसीव्ह करते. आणि इकडे रविराज बोलतो, समोर बसले असतो, पण रविराज बोलतो, हॅलो प्रतिमा कशी आहेस. मग सुमन म्हणते, काय भाऊजी तुम्ही इथूनच बोलताय. म्हणतो, हा फोन माझ्यातर्फे प्रतिमाला गिफ्ट.
प्रतिमा म्हणते ह्या फोनचं मी काय करणार, मला हा फोन वापरता म्हणत नाही आणि मी कुणाला फोन करू. तो म्हणता नाही राहू दे, तू कुठे गेलीस तर आम्हाला कळेल तरी. सुमन म्हणते हो वहिनी, मागच्या वेळेस तुम्ही सुभेदाराकडे गेल्या होत्या, आम्ही किती काळजीत पडलो होतो. हा फोन तुमच्यावर राहू द्या म्हणजे आम्हालाही कळेल तुम्ही कुठे जात आहे ते. नागराजी प्रतिमा म्हणतो वा वहिनी, तुझी आज मजा झाली, नवीन फोन भेटला तुला. तेवढा तिथे येते प्रिया सुमनला म्हणते काकी मला जेवायला दे. मग रविराज तिला म्हणतो का, सुभेदाराने तुला जीव पण घातला नाही काय. मग ती मनात विचार करते सुभेदार मला काय, एखाद्या बिकाळीत जीव घालते, मला जीव घालणार नाही. मग ते उगाच खोटं कारण सांगते, मी ना मैत्रिणीकडे गेले होते, तिकडे यायला उशीर झाला मला. मग रविराज पुन्हा तिला विचारतो आज तरी सुभेदारांकडे नीट वागलीस का तू. मग ते चिडते, हा का नवीन प्रश्न विचारता नेहमी तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का. मग तो म्हणतो विश्वास असावा लागत नाही, विश्वास कमावा लागतो. हे ऐकता ती चिडते आणि ती म्हणते माझं जेवण झालं आहे, मी रूममध्ये चालले, रूममध्ये निघून जाते. मग सुमन नागराजा म्हणते अहो तुम्ही जाऊन बघा. नागराज म्हणतो ठीक आहे, मी तिला जाऊन बोलतो. मग नागराज रूममध्ये येतो आणि तिला म्हणतो काय चाललं बाई तुझं, ते खालचे किती चिडलेत सगळे तुझ्यावर. ती म्हणते चिडू दे, त्यांना काय काम आहे. तिकडे ते अर्जुनचं खरंच सालीवर प्रेम आहे, अजून सालीला माहिती म्हणून ठीक आहे, पण उद्या जर तिला कळालं की याचं किती प्रेम आहे त्याच्यावर आणि दोघे एक झाले तर माझा पत्ता कट होऊन जाईल. ते दोघे एक व्हायच्या आधी मला ती कॉन्ट्रॅक्ट मारायची खाली शोधावं लागेल. नागरिक म्हणतो तुझं काय चालून तेच असतं, तू सगळं सोडते आणि ते अर्जुन सालीच्या मागे लागते. अगं ती लगेच ती म्हणते नाही तुम्हाला काय त्याचं, मला ते सुभेदारांच्या घरी घुसून सुभेदारांच्या संपत्तीवर कब्जा करायचा आहे. मग तो म्हणतो अगं बावट मुली, जी बंद तिजोरी आहे तिकडे चाललीस तू, पण जी खोली केली तिजोरी आहे तिकडे बघ ना तू. आणि मला अजिबात आवडणार नाही की तुझ्यामुळे माझा हा जो प्लॅन हा खराब झाला ना, तर बघच तू. ती पण चिडते, तुम्ही शांत बसा, तुम्हाला काही कळत नाही, मला कसंही करून अर्जुन सालीला वेगळं करायचंच आहे. आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय. तुम्हाला काय वाटतं, खरंच प्रिया या कामात यशस्वी होईल का, की अर्जुन सालीचं प्रेम एवढं कमकुवत आहे का, त्यांचा एक पण विश्वास नाही, ती काहीही सांगेल हे दोघं ऐकतील. बघूया पुढे काय घडतं ते. मात्र तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, आजचा भाग जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंटही करा. आणि पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.